ठरलं तर मग ह्या मालिकेच्या 3 आणि 4 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की नागराज किल्लेदार बेड्यांतून सुटण्याच्या तयारीत आहे. कोर्टात जज साहेब निकाल देतात. योग्य पुराव्याअभावी या अपघाताच्या केसमधून नागराज किल्लेदार यांची जामिनावर मुक्तता करण्यात येत आहे. हा निकाल ऐकताच नागराजच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य उमटतं. त्याला वाटतं की तो आता कायद्याच्या कचाट्यातून कायमचा सुटला आहे. नागराज मोठ्या दिमाखात जेलच्या बाहेर पाऊल टाकत असतो. इतक्यात मागून एक जोरात धक्का बसतो. तो दुसरा कोणी नसून आपला डॅशिंग अर्जुन सुभेदार असतो. अर्जुनच्या एका धक्क्याने नागराज थेट जमिनीवर कोसळतो. संतापलेला नागराज मागे वळून पाहतो तेव्हा समोर अर्जुनला पाहून त्याचे डोळे विस्फारतात. पण खेळ इथेच संपत नाही. पोलीस स्टेशनमध्ये एका बाजूने सायली, प्रतिमा आणि सुमन या तिघे रणरागिणींसारख्या प्रवेश करतात. सायलीच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक आणि संताप आहे. ती नागराजला ठणकावून सांगते, नागराज, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यापासून तुझी सुटका कदाचित झाली असेल, पण स्वतःच्या पत्नीवर केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातून तुझी सुटका कधीच होणार नाही. सायली तिथेच न थांबता इन्स्पेक्टर सावंतांना आदेशाच्या स्वरात सांगते, इन्स्पेक्टर, FIR नोंदवा. आता याची सुटका नाही. सायलीच्या या धाडसी निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभा आहे तिचा अर्जुन. आता नागराज स्वतःला या नवीन संकटातून कसं वाचवणार? सायली आणि अर्जुन नागराजला त्याच्या कर्माची शिक्षा कशी देणार? हे पाहणं रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.